साधारण 95 कोटी वगैरे किंवा 143 कोटी वगैरे एवढं काम आहे. मच्छीमारांचा लाखो करोडाचा रुपयाचा व्यवसाय धोक्यात येईल. नमस्कार. आज आपण आत्ता उभे आहोत भाट्याच्या समुद्र किनाऱ्यावरती, जिथे गेले काही दिवस बंधारा बांधण्याचं काम इथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि हा बंधारा नक्की कशासाठी बांधला जातोय याची गरज खरंच इथल्या ग्रामस्थांना, इथल्या मच्छीमारांना आहे का, आणि हा बंधारा पूर्ण झाल्यावरती नक्की याचा परिणाम इथल्या वातावरणावर काय होणार आहेत, इथले ग्रामस्थ आपल्याला काय सांगतायत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, मी राकेश गजानन भाटकर. हा बंधारा खाडीमुखाजवळ गाळ साचतो आणि बोटींना जाण्या येण्याला अडथळा होतो. त्यामुळे या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे असं आम्हाला समजतं. रत्नागिरीचे आमदार श्री उदय रवींद्र सामंत यांनी त्यांच्या मतदारसंघातील बहुतांश गावे सागरी व खाडी किनाऱ्यावर वसलेली आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. स्थानिक लोक जलवाहतुकीचाच वापर करतात आणि रत्नागिरी पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटक जलमार्गानेच येतात. त्याकरता बंदरे, जेटी व किनारे सुरक्षित व सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे खालील प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय कार्यक्रमाअंतर्गत प्राधान्याने प्रस्तावित करण्यात यावे अशी मागणी केली होती. कामाचे नाव आहे राजिवडा येथे गृहांश पद्धतीचा बंधारा बांधणे व खाडीमुखातील गाळ काढणे, तालुका जिल्हा रत्नागिरी. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही ह्याच्यावरती ग्रामस्थांच्या वतीने कायदेशीर ग्रामस्थांच्या सह्यांचा एक अर्ज केला आहे आणि मी देखील त्याच्यात नंतर मग अर्ज केलेले आहेत. प्रत्यक्षात हे काम काजळी नदीच्या मुखावर अरबी समुद्र व नदी संगम आहे. यात भाटेगाव एक बाजू, गुढेवाटार व चौंडेवाटार दुसरी बाजू, यांच्या कार्यक्षेत्रात अरबी समुद्र व काजळी नदी यांच्या संगमस्थळी खाडी तयार झाली असून भाटे, गुढेवाटार, चौंडेवाटार, राजिवडा, कर्ला, फणसोप, सोमेश्वर आदी गावे या क्षेत्रात येतात. भाटे ग्रामपंचायत क्षेत्रातील हे राजिवडा खाडीमुख म्हणून चुकीचं दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय आमदार सामंत, तालुका रत्नागिरी यांनी चुकीची मागणी मागून हे काम मंजूर केलेलं आहे. खाडी भाटे हा एरिया आहे, त्या साईडला गुढेवाटार, चौंडेवाटार आहे आणि ड्रॉइंगमध्ये सुद्धा त्यांच्या तसं आहे. राजिवडा तो त्या साईडला भाग येतो. मग राजिवडा येथे गृहंश बंधारा बांधणे ह्या कामाची मंजुरी आणि ती चुकीची आहे, पूर्णतः चुकीची आहे. कारण भाट्या इथे काम होत आहे, कसं काम भाट्यात होत आहे. ग्रामपंचायत भाट्याने तसं पत्रक दिलं आहे, तसा माझ्याकडे पुरावा आहे, तुम्हाला पाहिजे तर दाखवतो. ह्या कामामुळे काजळी नदीच्या पात्रात बदल होऊन पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होईल. ह्या संपूर्ण क्षेत्रात कुठेही होऊ शकते, कारण नदी ही नागमोडी आहे आणि जवळजवळ आंबाघाटाच्या तिकडनं ते पाणी येतं या साईडला, समुद्राला मिळतं. मग पावसात किती पाणी येऊ शकतं वरून, ह्याची आम्ही काही कोणच केलं किंवा भौगोलिक परिस्थितीचा या ठिकाणी विचार केलेला नाही असं आमचं म्हणणं आहे. खाडीमुख अरुंद होऊन भरती ओटीवर परिणाम होईल. आणि त्याच्यामुळे गावाला धोका निर्माण नक्की मासळीच्या प्रजननावर विपरीत परिणाम होईल. मच्छीमारांचा लाखो करोडाचा रुपयाचा व्यवसाय धोक्यात येईल. परत भाटे बीच व पूल किनारपट्टीला कंपन्यांमुळे धोका निर्माण होईल. आता तुम्हाला काय वाटतं की हा बंधारा नक्की मग कशासाठी बांधला जातो? एक तर तुम्ही म्हणताय तुमच्या पत्राप्रमाणे जागा त्यांनी राजिवड्याच्या जागी भाट्यात घेतली आहे, दाखवलाय ह्याच्यावरती प्लॅनवरती राजिवडा, आणि बंधारा बांधला जातो ऍक्च्युली भाट्याच्या समुद्रामध्ये. होय ना. त्याच्यामुळे आता ह्याच कारणाला आधी प्रथमतः विरोध आहे, याची चौकशी झाली पाहिजे. असं कुठेही काम मंजूर करून कुठेही काम करता येतं का? आमदार हे पब्लिक सर्वंट आहेत. अगदी बरोबर. आणि हे असं काम करणे बरोबर आहे का? शासनाने याची चौकशी केली पाहिजे. त्या ठिकाणी कोणाला पत्र दिलंय? मी या संदर्भात माननीय सन्माननीय नितेशजी राणे यांना पत्र दिलंय, जिल्हाधिकारी यांना दिलंय आणि MMBला सुद्धा दिलंय आणि मुख्यमंत्र्यांना दिलंय. बरं, हे जे डम्पिंग ग्राउंड आहे, हे डम्पिंग ग्राउंड ह्यांनी तयार केलंय. इकडे समुद्री जैवविविधता होती, त्याचा सुद्धा पुरावा दिलाय मी अर्जात. म्हणजे कशा प्रकारची जैवविविधता होती? इथे कांदळवन होतं, परत मँग्रोव्ह
परत मार्वेल, हे वेगवेगळं सामुद्रिक जैवविविधता त्या ह्या ठिकाणी होती, त्याची सगळी नुकसान करून हा जो रोड केला आहे, ही डम्पिंग ग्राउंड केला आहे, हा MIDCचा कारखाना तयार केला आहे यांनी. इथे ही परमिशन आहे का? MIDC तयार करण्याची परमिशन घेतली आहे का यांनी? आणि हा रोड जो तयार केला आहे त्याची परमिशन घेतली आहे का? ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे काळ्या यादीत पडले पाहिजेत. हे जे ठेकेदार आहेत हे काळ्या यादीत पडले पाहिजेत. यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य त्या कलमाअंतर्गत, योग्य त्या कायद्याने यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी मी मागणी मागत होतो. आणि मी तसे सगळीकडे अर्जसुद्धा केलेले आहेत, त्याचा पुरावा देखील आहे माझ्याकडे. अतिक्रमण आहे, जैवविविधता नष्ट करतायत, 10 मीटर रुंदीचा रस्ता बेकायदेशीर केलेला आहे, सामुद्रिक जैवविविधता नष्ट करून त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे यांनी. मला सांगा, हे पैसेच त्या ठिकाणचे आहेत, मग हे अधिकृत आहे का? मुळात प्रश्न तयार होतो. हे अधिकृत नाहीच इकडे, मग ह्याची चौकशी झाली पाहिजे की नाही? ग्रामपंचायत कार्यालय भाटेचं पत्रक आहे, त्यांनी सरळ म्हटलं आहे आपल्या पत्रकात, रत्नागिरी येथे खाडीमुखावर ब्रेकवॉटर वॉल, गृहस्पतीचा बंधारा बांधणे व खाडीमुखाजवळ गाळ काढणे असा चुकीचा उल्लेख केलेला आहे. कोणी? MMBने. काम भाटे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत आहे, म्हणजेच हा एक पुरावा आहे. राजिवडा येथे ट्रेनिंग वॉल बांधल्यास बंधाराला वर्षभर, बंदराला 365 दिवस सुरक्षितपणे वापरता येईल. राजिवडा बंदर आहे का? IITचा पूर्ण जो रिपोर्ट आहे तो चुकीचा आहे. पुन्हा दक्षिण भाग हा तो येतोय भाट्याचा. बरोबर. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्याची चौकशी होणे गरजेचं आहे. प्रशिक्षण भिंत नसल्यास धुपीची ठळक बाजू नमुना दिसून येत नाही, त्यांचाच रिपोर्ट आहे. मग काय गरज होती? प्रश्न तयार होतोय. काय महत्त्वाचे, खाडी प्रवेशद्वाराजवळ गाळ साचणे ही प्रमुख समस्या आहे. प्रशिक्षण भिंत उभारल्यास पाण्याचा प्रवाह वेग वाढू शकतो, ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते. पूर्ण बंद होत नाही, कमी होते. काय पुन्हा गाळ साचू शकतो? साचू शकतो. देतात का गॅरंटी? हमीपत्र आहे का त्यांच्याकडे की हा बंधारा बांधल्याने गाळ साचायचा बंद होईल? मग हा कशाला एवढा खर्च? साधारण 95 कोटी वगैरे किंवा 143 कोटी वगैरे एवढं काम आहे. त्यांच्या अभ्यासानुसार त्यांचा अभ्यास आहे IITचा. प्रशिक्षण भिंत नसल्यास उत्तरेकडील चौंडेवाटार समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात धूप होण्याची शक्यता आहे, कारण त्या भागावर लाटांचा थेट मारा होतो आणि भरती ओटीच्या प्रवाहाचा परिणाम तीव्र होतो. म्हणजेच पूर्वी टाकलेले जे दगड आहेत, हा जो प्रवाह आहे, इथे मुळात पिलर उभे राहत नव्हते, यासाठी ते दगडी टाकण्यात आलेत. म्हणजे कोण टाकले? आम्ही टाकले, शासनाने टाकले ना. मग त्याचा अभ्यास न करताच हे इथे ग्रोएन्स केवढा लांबचा लांब. हां, CWPRSचा रिपोर्ट ह्या कामासाठी घेतलेला आहे की नाही याची चौकशी झाली पाहिजे. आणि तो योग्यरित्या आहे की नाही. समुद्रात असेच दगड टाकता येत नाहीत, त्याला काहीतरी ठराविक वजन आहे. त्याने दिलेला जो काही रिपोर्ट आहे तो चौकशी झाली पाहिजे. आणि हा जो चुरा आहे हा नेमका दिला आहे का त्यांनी? ह्याची परमिशन दिली आहे का? मोठे दगड आहेत किंवा कुठे किती मापाचे आहेत, किती वजनाचे आहेत, त्याला काहीतरी काय बेस असते, तो नियम अटी आहेत, त्याप्रमाणे काम चालू आहे का हे चेक केलं पाहिजे. भाट्याच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की मुळात हे काम जे मंजूर आहे ते मंजूर काम आहे राजिवडा खाडी परिक्षेत्रामध्ये, मात्र काम प्रत्यक्षात होतं आहे हे भाट्याच्या समुद्रामध्ये. मुळात कामाची जागाच चुकलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या कामासाठी विनाकारण पैसा खर्च केला जातोय, ही तर गोष्ट आहेच. मात्र तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मागे हे जे काही डम्पिंग केलेलं आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन तसंच काही समुद्री वनस्पती इथे होत्या, ज्याच्यामुळे समुद्राकडून येणारी जी धूप आहे ती धूप थांबली जायची आणि ती जी काही वाळू आहे ती तिथेच थांबायची त्या वनस्पतींमुळे. मात्र अनधिकृतपणे या सगळ्या वनस्पतींचं इथून उत्खनन केलं किंवा काढून टाकल्यात या वनस्पती. इथल्या जैवविविधता नष्ट करून त्यांनी इथे हे डम्पिंग ग्राउंड उभं केलेलं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.